शिक्षण म्हणजे फक्त पाठांतर नव्हे, ते जीवनाशी जोडलेला असतो एक अनुभव. हाच धडा कोरगावकर हायस्कूल कोल्हापूरने श्री शाहू रेल्वे टर्मिनसवर दाखवून दिला. दुपारच्या गजबजलेल्या फलाटावर इयत्ता 8वीचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी वसंत जोशी लिखित लाखाच्या कोटींच्या गप्पा हा धडा प्रवाशांसमोर प्रत्यक्ष अभिनयातून सादर केला. शिक्षक सदाशिव हटवळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रेल्वे डब्यातील प्रवासी बनून संवाद सादर केला. कुणी अप्पर तर कुणी लोअर बर्थ पकडून बसले आणि जणू प्रत्यक्ष रेल्वे प्रवासाचाच अनुभव निर्माण झाला. यातील सर्वात लक्षवेधी प्रसंग ठरला तो शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांच्या नाटकातील पिशवीत रक्कम आहे असा गैरसमज होऊन घडणारी चोरी आणि त्यातून निर्माण होणारी प्रवाशांची धांदल. विद्यार्थ्यांनी हा प्रसंग विनोदी फार्सिकल शैलीत सादर केल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. शेवटी उलगडा झाल्यावर झालेली गंमत आणि त्यातून मिळणारा संदेशही प्रवाशांच्या मनात ठसला. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी रेल्वे प्रशासनाची परवानगी मिळवून दिली. रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रेल्वेची इत्थंभूत माहिती पुरवली. त्यामुळे साहित्य, नाट्य, वास्तव आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा सुंदर संगम साधला गेला. शालेय समितीच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर व सचिव MS पाटोळे यांनी शाळेच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले. शिक्षक सदाशिव हटवळ, मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि कला शिक्षक नागेश हंकारे यांच्या प्रयत्नांची शैक्षणिक वर्तुळात दखल घेतली जात आहे. आजच्या स्पर्धात्मक शिक्षण व्यवस्थेत अशा जीवनाशी निगडीत उपक्रमांची नितांत गरज आहे. कारण वर्गखोलीबाहेर मिळणारे हे अनुभवच विद्यार्थ्यांना खरी समज आणि जीवनमूल्यांची जाण देतात. आम्ही कोरगावकर हायस्कूलचे विद्यार्थी. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी. मराठी पाठ्यपुस्तकातील लाखा कोटीच्या गप्पा शिकण्यासाठी आम्ही रेल्वे स्टेशनवर गेलो. तिथे आम्ही हा पाठ प्रत्यक्षपणे अनुभवला, शिकला. त्यामुळे आम्हाला हा पाठ खूप चांगल्या पद्धतीने शिकावयास मिळाला. आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये गेल्यामुळे आम्हाला रेल्वेची माहिती मिळाली. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.